फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत छान मस्त हेल्दी असा नाश्ता. पोहे करणार आहोत, बटाटे पोहे. तुम्ही कांदे पोहे पण करू शकता, पण मी याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहेत, म्हणून मी ह्याला बटाटे पोहे असं नाव दिलं आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आणि आज ना मला असं काही हलकं फुलकं खायची इच्छा झाली, तर चल म्हणा, तर म्हटलं चला आपण आज छान असं मस्त बटाटे पोहे करूया आणि त्याची रेसिपी पण दाखवूया. छान अशी टिप दाखवणार आहे. त्याच्यानी बटाटे पोहे करताना तुम्हाला तेल पण कमी लागेल आणि छान असे बटाटे पोहे मऊसूत राहतात, म्हणजे उशिरापर्यंत मऊसूत छान लागतात. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, पोहे घेतले आहेत. हे आपण जाड पोहे असतात ना, हे आपले जाड पोहे असतात ना, तसे जाड पोहे घेतलेले आहेत. आपण काय करायचं आहे, व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. हे बघा, मी चाळणी घेतली आहे, त्याच्यामध्ये पोहे घेतले आहे. व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, म्हणजे काय असतं, खाली जो काही कचरा असेल ना, ते सगळं निघून जातं. हे बघा, आणि हे जर राहिलं ना मग, आणि आपण बटाटे पोहे असेच करायला घेतले तर काय होतं, मग ह्या सगळ्या कचऱ्यामुळे ना बटाटा पोहे, कांदे पोहे सुटसुटीत होत नाही, त्याचा लगदा होतो. म्हणून आपण एक छान व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. हे बघा, मी छान व्यवस्थित चाळून घेतले आहेत आणि आता व्यवस्थित निवडून बघायचे काही कचरा वगैरे आहे की नाही. आता आपण हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. आणि धुताना ना एकदम रगडून धुवायचे नाही, असे करून रगडून धुवायचे नाही. फक्त असं वरच्यावर पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असे ना वरच्यावरती असे हलक्या हाताने आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित असं पाणी गाळून घ्यायचं आहे. आता आपण हे पोहे भिजलेत ना, तर त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे कसं पोह्यांना छान असं मीठ व्यवस्थित लागतं. थोडीशी साखर मी घेते आहे. तुम्हाला साखर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण पोह्यामध्ये किंचित साखर टाकलं ना, जास्त नाही, फक्त एवढीशी चमचाभर साखर टाकायची, त्याची चव खूप छान लागते. आणि आता हे पण लिंबू पिळूया. मी अर्धा लिंबू आधी पिळते ह्याच्यामध्ये, आणि बाकीचा अर्धा लिंबू ना आपण पोहे झाले ना की मग त्याच्यावरती पिळूया. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आपण. छान असे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी साईडला ठेवते आणि आपण गॅसकडे जाऊया. आता छान मस्त मऊसूत आणि चटपटीत असे बटाटे पोहे करण्यासाठी मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. हे बघा, हा मोठा चमचा आहे ना, तेवढं मी तेल घेतलेलं आहे. आता आपण आधी काय करायचं आहे, या तेलामध्ये ना शेंगदाणे भाजून घेऊया, शेंगदाणे तळून घेऊया. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काजू टाकायचे असतील ना, तर काजू पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे बघा, पोहे छान तळले गेले आहेत. जास्त पण आपण नाही तळायचे, नाही तर मग जळतील. आता ह्याच तेलामध्ये आपण राई ॲड केलेली आहे, जिरं ॲड केलेलं आहे, कढीपत्ता ॲड करूया. आता मी 2 कांदे घेतले आहेत, ते मी ॲड करते आहे. पोह्यामध्ये ना आपण जेवढे पोहे घेतले ना, त्याचे अर्धे कांदे घ्यायचे. म्हणजे जर 1 वाटी पोहे असेल ना, तर आपण अर्धी वाटी कांदे घ्यायचे. म्हणजे काय होतं, छान पोहे मऊसूत राहतात आणि त्याची चव पण खूप छान लागते. छान सुटसुटीत, मोकळे सुटसुटीत होतात पोहे. थोडी जागा करूया आणि ही मिरची ॲड करूया. एक बटाटा मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे. त्याचबरोबर मी हे मटारसुद्धा घेतलेले आहेत. झाकण ठेवूया आणि छान मस्तपैकी बटाटे शिजवू देऊया आपण. 1 मिनिटाने आपण झाकण उघडून बघूया. मध्ये मी ढवळून बघितलं होतं.
हे बघा बटाटा छान असा शिजला आहे. हळद पावडर ॲड करूया आपण. आता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगते आहे. छान मऊसूत पोहे करण्यासाठी आणि कमी तेलामध्ये पोहे करण्यासाठी आपण काय करायचं आहे, ह्या स्टेजवरती ना थोडंसं अशी जागा करायची आणि आपण 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे. आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण काय करायचं आहे, त्याचे पोहे भिजत घातले होते ना ते आतमध्ये ॲड करायचे आहे. फक्त मी हा एकच चमचा तेल घेतलं होतं. ह्या एका चमचा तेलामध्ये आपल्याला छान मस्त मऊसूत असे पोहे झालेले आहेत. परत एकदा झाकण ठेवूया आणि फक्त 1 ते 2 सेकंद अशी वाफ काढून घ्यायची आहे. झाकण उघडून बघूया परत. हे बघा छान असे आपले मऊसूत आणि सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात खायला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही आधी टेस्ट करून बघा. जर तुम्हाला साखर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ ॲड करू शकता. मी आता गॅस बंद करते आणि आता आपण हे पोहे सर्व करूया. आता आपण जे तळलेले शेंगदाणे आहेत ना ते ह्याच्यावरती घेऊया. कोथिंबीर आणि हे मस्त ओलं खोबरं किसलेलं. तुम्हाला ह्याच्यावरती शेव टाकायची असेल तर बारीक नायलॉन शेव पण टाकू शकता. आणि फ्रेंड्स आधी आपण पोह्यावरती लिंबू पिळलाच होता, अर्धा लिंबू. तर आता जर तुम्हाला कोणाला जास्त लिंबू आंबट गोडाचा पोहे आवडत असतील ना तर आणखी थोडासा लिंबू आपण पिळू शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला ही हेल्दी बटाटा पोह्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुसतंच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.